लिबा आम्हाला घ्यायला लिबा त्या डोक्यान कावला या सॉरी कबूतर हागले कसा लागला पांचट नेसल बाबा मम्मा अर्ध्या तासाची झोप काढून आता आम्ही थांबल्या नाश्ता करायला बाबा थंडी लागल पोरावी लगेच जागा घेतली गाईज आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आम्ही ऑर्डर कॅन्सल केली सगळ्यावी ऑर्डर दिलेली सगळ्यांचा नाश्ता खराब निघले आता आपण रिव्ह्यू घेऊया कसा लागला पांचट नेसल बरोबर नाहीये हवं पण नाही हॉटेल म्हटलं कधी ओके पिंका वडापाव कसा आहे या काय असं काय चांगला पण आणि नाही कशी लागली टेस्ट चांगली नाही गाईस कोणालाच पटला नाही इथला नाश्ता आम्ही ऑर्डर कॅन्सल केली आम्ही आमचे पैसे वाचवलं आता आम्ही पुढे जाऊन बघू कंच्या टपरीवर मस्त चविष्ट असा वडापाव घेऊ आणि यावी यांचा पैसे वेस्ट घालवलं मिसल पाव होती 100 रुपये प्लेट वडापाव होता 20 रुपये सगळं वेस्ट झालं तर आताशीच आम्ही पोहोचलेलो आहोत आणि यांच्या बघा तयाऱ्या चालल्या इथं बघा झुंजारले तरी काही टेन्शनच नाही तयारी वेळेची नाही का कसं वाटतं मग तुला आता चला मग आता 4-5 तास लागतील आता दर्शनाला गाईज आता आम्ही वणीला पोहोचलो वाजलं किती ग 12:15 आम्ही पोहोचलो आता चालत चालले अजून किती गर्दी माहित नाही
गाड्या तर भरपूर आहेत. कितीला दर्शन होतं माहित नाही. आता आम्हाला पक्क्यात लांब चालत जायला लागेल गाईत. चला माहित नाही. रोपवेचा तिकीट काढायला किती गर्दी आहे बघा. अजून तिकीट काढून झाल्यावरती वरती पण पोचल्यावर तो वेगळा टाइम. गाईस खूप गर्दी इथं पाहू शकता तुम्ही. आला काही जण आमचं तिकीट काढून झालंय. अर्धा तास लागलं तिकीट काढायला. वरती गेल्यावर खूप किती गर्दी आहे. आता 3-4 तास लागले. जाम गर्दी आहे. आज आम्ही दर्शनाला आलो. आम्ही बसलो आता खुर्चीवर. डोक्यान कावला या सॉरी कबूतर हागले. ती पामल्यान बघा गर्दी बघा. गाईज फायनली रोपवेचा तिकीट आमचा लागलेला आहे. किती वाजता लागला का? 3 वाजता ना. इकडे धुका बघा. दुपारचे 2-3 वाजतानी धुका बघा. काहीच दिसत नाही. काहीच दिसत नाही. वरती पण जाऊन परत रांगेला लागायला लागल आम्हाला. किती वाजतील तर आता दर्शनाला. दर्शन तर गाईज आता आम्ही पोहोचलोय. या नावाचा छोटासा मुलगा पहिल्या पालिका कार्यालयामध्ये आहे. त्यांनी पहिल्या वर्षा कार्यालयात होता. सतीश ठोबरे या नावाचा. गाईज यांची शॉपिंग चालू झाली. काय घेतं ग मम्मी? हा मम्मी काय घेतं? 350 रुपये. यांचं काही खपय नाही. मागे या घे नाही. काय काय दे काय नाही. हे काय अरे बंद काय काय हँड वॉश. गाईज आम्ही
पाऊस पण आला. बघा किती पाऊस पण आला. गाईज आता आम्ही चाललोय घरी. अजून आम्ही जेवलो नाही. वाजले 4:30. दुका बघा. आमची बस चरत नाही वाटत. टायर सरा दुका बघा. असं वाटतं महाबळेश्वरला आलोय आम्ही. बघा कशा बसले. आमची बस काढत घेतली. दुका बघा आमची बस निघत नाही. कवा गेल्या 2 तास झाला. आता आले नाही. कुठं आहे का आम्ही रस्ता चुकलो. तुम्हाला सगळी जेवायला बसली. 3 तास बोलतो गाडी. आणि अजिबात खालचा काय दिसतच नाही. समोरची गाडी पण नाही दिसली. नाही यावी लगे देवीचा गाणी बोलत घेतली. वाजले 11 आणि अजून आम्ही घरी पोहोचलो नाही. आणि पाऊस पण जाम आले. अर्ध्या वाया झोपले. अख्खा तिकीट देऊन परत प्लस वरचं पण भरून आणि तो आमच्यावल्या टोलचं पण पैसे मागतं. दिसता का आम्ही दिसता थोडी आम्ही काल्या दिसता मला. आता किती वाजता घरी पोहोचायला माहीत नाही. अजून आम्ही जेवलो पण नाही. बर्थडे आणि वैभवचा बर्थडे आम्ही ठरवलेला. बरं 8-9 वाजता जाऊ. मस्त केक बिक कापू. तर अजून काही पत्ता नाही घरी पोचायचा. दर्शन पण एवढा काही खास झाला नाही. नुसती लोटालोटी फरफटली डायरेक्ट सगळ्यांना. पायावर तर डोका पण नाही टेकून दिला. आरती ताई बाय कर. बाय. हाय गाईज. आत्ताच आम्ही पोचलोय. अजून घरी नाही पोचलो. गावाला पोचलोय आणि 12 वाजलं आम्हाला. कसे झुंजारलं बघा. आमच्या बसवाल्यांनी उरवत घेतली. नुसती फरफटीत नेटली आम्हाला. गाईज कंप्लीट 12 वाजता पोचलो आम्ही. कंप्लीट 12ला. कलकटल्यान तो 12. चला बा आम्हाला घ्यायला आले बा. बघ कशी मेघे यू आले घ्यायला गेटवर. ही एक आले. तो एक आले. गाईज रातचे 12:15ला बर्थडे सेलिब्रेशन झाला. सगळ्यांनी वैभवला हॅपी बर्थडे बोला कमेंटमध्ये.